महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भारतीय जनता पक्षाचाच असेल अशी सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत सूत्रांच्या वतीने पोहोचते। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा एक मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे पद कायम राहण्याची देखील शक्यता आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता भारतीय जनता पक्षाचाच नेता असेल असं महत्त्वाची माहिती सूत्रांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री होणार असं देखील सूत्रांनी म्हटलेलं आहे। तर दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे पद कायम राहण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होणार हे चित्र आता जवळपास स्पष्ट होत असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। तर दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का? आणि आता मला एक असं वाटतं, प्रामाणिकपणे हा टोमणा नाही, की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे। बरं ऐका एक मिनिट, त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा। तर महाराष्ट्राचा महानिकाल आपण पाहतोय, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया देखील पाहिलेली आहे। शिंदे यांच्यावर त्यांनी टोलेबाजी केलेली आहे। त्यामुळे आता दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न महाराष्ट्रात राहतो की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार अशी माहिती आपल्याला सूत्रांच्या वतीने पोहोचते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।